नगरोत्थान योजनेतून सुरू असलेल्या 100 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामांवर आम आदमी पक्षाने शुक्रवारी शाहू मैदान परिसरात फक्त डिफेंडर चालणाऱ्या रस्त्याचे लक्षवेधी आंदोलन करून जोरदार टीका केली आहे. पहिल्याच पावसात पडलेले खड्डे आणि दर्जाहीन कामावर आपने आलिशान गाडी डिफेंडरची प्रतिकृती उभारून निषेध नोंदवला. 100 कोटींच्या रस्त्यावर फक्त डिफेंडरच चालू शकते अशा मजकुराचा फलक हे आंदोलन ठळक बनवत होता. आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई म्हणाले, 100 कोटी रुपये मंजूर झाले म्हणजे विकास नाही, तर दर्जेदार काम होणं ही आमदार क्षीरसागर यांची जबाबदारी आहे. सामान्य नागरिक दुचाकीस्वारांचे हाल सुरूच आहेत, पण आलिशान गाड्यांमुळे यांचं दुःख कळलं नाही अशी टीका त्यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की निकृष्ट दर्जाचे काम करूनही ठेकेदाराला तब्बल 22 कोटी रुपये अदा करण्यात आले आहेत. त्यामागे अधिकाऱ्यांचा साटेलोटा असून महापालिका अधिकारी, सल्लागार, सबठेकेदार व लोकप्रतिनिधी मिळूनच हे रस्ते खालावत आहेत. रस्त्याचे डिझाईन, मापे, दर्जा, चाचणी, साईटवरील अधिकारी गैरहजर, गटर कामाआधी डांबरीकरण यामुळेच रस्त्यांचे हे हाल झाले आहेत. ठेकेदार मे एव्हरेस्ट कन्स्ट्रक्शन, सल्लागार संदीप गुरव अँड असोसिएट्स यांच्यावर कारवाई होणार का असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला होता. यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतीफ, दुष्यंत माने, उषा वडर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आम्ही प्रतिकात्मक डिफेंडरची गाडी इथं आणलेली आहे. सर्वसामान्य लोकांची रिक्षा, टू व्हीलर या रस्त्यावरनं जाण्यामध्ये अजिबात त्यांना स्वास्थ्य वाटत नाही. मणक्याचे प्रॉब्लेम आहेत, पाठीचे प्रॉब्लेम आहेत, मानेचे प्रॉब्लेम तयार झालेले आहेत. या रस्त्यांवर फक्त डिफेंडरच चालू शकते. जी लोकप्रतिनिधींकडे हौशेने घेतली जाते, टक्केवारीतनं विकत घेतली जाते, हे प्रतिकात्मक आंदोलन श्रीकांत शिंदेसमोर आपण पोचवावं ही मीडियाच्या माध्यमातून मी विनंती करतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.